तर स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत अंडा ऑमलेट। त्याच्यासाठी आपण इथे कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची, मीठ व काही मिक्स मसाले, मिरची मसाला व थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे। तर हे सर्व आपण बारीक कट करून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला इथं 3 अंडे घेतलेले आहे। हे पूर्ण गावरान अंडे आहे, कारण आमचे घरचेच गावरान कोंबडे आहेत, त्याच्यामुळे 3 आपण इथं गावरान अंडे घेतलेले आहे। आता याला एका ग्लासमध्ये आपण फोड करून घेऊया। आपण गावरान अंड्यापासूनच अंडा ऑमलेट बनवणार आहोत, कारण त्याची टेस्ट जरा वेगळीच येते। आणि नंतर आता आपण तव्यावरती कांदा जो आपण बारीक कट केलेला होता तो आता आपण तव्यावरती टाकणार आहोत। तर त्याच्यासोबतच आपण हिरव्या मिरच्या पण त्याच्यामध्ये टाकणार आहोत, कारण कांदा आणि मिरच्या आणि टोमॅटो आपण थोडंसं तव्यावरती थोडा वेळ असंच राहू देणार आहोत, कारण ते चांगल्या प्रकारे शिजेल। आणि नंतर इकडे आपण अंडा जे आपण एक ग्लासमध्ये टाकलेलं होतं त्यांना आपण एकत्रित मिक्स करू। अंड्यांना 1 ते 1.5 मिनिटं असंच मिक्स करून द्यायचं, कारण चांगल्या प्रकारे ते मिक्स होतात आणि त्याची तव्यावरती टाकल्यानंतर चांगली पोळी पण बनत असते। आता आपण याच्यामध्ये थोडेसे काही मसाले होते ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे सर्व टाकून देऊ, फक्त कोथिंबीर आहे ते आपण बाजूला ठेवू। नंतर आपल्याला वरून ती याच्यावरती अंडे आपण त्या तव्यावरती टाकणार आहोत, त्याच्यानंतर टाकायचे आहे। आता हे मसाला आपण याच्यामध्ये एकदम मिक्स करून घेऊ। आता आपण जो कांदा, टमाटो आणि मिरच्या शिजण्यासाठी टाकलेला होता त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे, जेणेकरून ते आता लवकरात लवकर शिजेल। आणि थोडा वेळ याला असंच शिजू द्यायचं। आणि नंतर आपण जे अंडा ऑमलेट एकदम एका ग्लासमध्ये मिक्स केलेलं होतं ते आता याच्यावरून आपण याचा थोड्या वेळानंतर 2 ते 3 मिनिटानंतर परत याच्यावरून टाकून देऊ, कारण हे जे आहे टमाटे वगैरे चांगल्या प्रकारे मिक्स होईल एकत्रित आणि चांगल्या प्रकारे शिजेल पण। आपण ज्या अंड्यामध्ये मसाले टाकलेले होते त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि असं तव्यावरती आता वरून टाकून देऊ। आणि टाकल्यानंतर कमीत कमी 1 ते 1.5 मिनिट याला आपण असंच ठेवूया, कारण ती चांगल्या प्रकारे शिजेल। आता आपण त्याच्यावरती चमच्याच्या सहाय्याने साईडला थोडंसं तेल टाकून देऊ। पहिले पण आपण त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे, पण तरी पण आपण साईडला थोडंसं तेल टाकून देऊ। आणि वरून आता आपण बारीक कट केलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून देऊ, जेणेकरून त्याची टेस्ट जरा चांगल्या प्रकारे येईल आणि कोथिंबीर पण त्या अंड्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल। त्याकरता आपण परत त्याला थोडंसं असंच तव्यावरती ठेवून देऊ आणि नंतर त्याला आपल्याला परत एक पलटी द्यायची आहे तव्यावरूनच। आणि नंतर आता काय 2 ते 3 मिनिटांनंतर सहजपणे अंडा ऑमलेट आपलं तयार होत असतं। आता आपण जी अंड्याची पोळी बनलेली आहे त्याला पलटून घेऊ आणि अशा प्रकारे खालची बाजू पण आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे। परत आपण अर्धा मिनिट याला असंच ठेवू आणि परत एका प्लेटमध्ये आपण त्याला काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि शॉर्टकट पद्धतीने इथे आपला अंडा ऑमलेट तयार झालेला आहे। तर तुम्हाला नक्कीच वेळ भेटला घरी तर शॉर्टकट पद्धतीने असा अंडा ऑमलेट तुम्ही नक्कीच तयार करा। याची टेस्ट पण वेगळी येते आणि त्यासोबतच म्हणजेच गावरान अंडे पण होते, त्याच्यामुळे त्याची टेस्ट जरा वेगळीच येणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तर भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।